बिकानेरच्या अरुंद गल्ल्यांमध्ये एक लहान मुलगा आपल्या आत्याकडून भुजिया बनवायला शिकत होता. वय फक्त 12 वर्षे, हातात मोठी स्वप्ने आणि खिशात फारसे पैसे नाहीत. त्या मुलाला कल्पनाही नव्हती की 2 पैशांना विकली जाणारी ही साधी भुजिया एक दिवस हजारो कोटींच्या साम्राज्याचा पाया ठरेल आणि जगभर विकल्या जाणाऱ्या लाखो स्नॅक्स पॅकेट्सवर त्याचं नाव छापलेलं असेल. हे नाव म्हणजे हल्दीराम. हल्दीराम यांचा जन्म 1908 मध्ये राजस्थानमधील बिकानेर येथे एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा बाजारात एक छोटीशी दुकान चालवत होते आणि त्यात भुजिया विकत असत. लहानपणापासूनच हल्दीराम यांना या कामात खूप रस होता. फक्त 12 वर्षांचे असतानाच त्यांनी भुजिया बनवण्याची कला शिकायला सुरुवात केली. रोज तासनतास मेहनत करून त्यांनी भुजिया बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे आत्मसात केली आणि लवकरच ते आजोबांच्या दुकानात नियमित बसू लागले. परंतु हल्दीराम फक्त आजोबांसारखे थोडेफार पैसे कमावून समाधानी नव्हते. त्यांना काहीतरी वेगळं आणि मोठं करायचं होतं. त्या काळी भुजिया प्रामुख्याने बेसनपासून बनवली जात होती. पण हल्दीराम यांनी एक गोष्ट लक्षात घेतली. राजस्थानमधील लोकांना मोठ म्हणजे मोठ डाळ खूप आवडते आणि ती अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. त्यांनी प्रयोग करून बेसनसोबत मोठ डाळ वापरून नवीन प्रकारची भुजिया तयार केली. या नवीन चवीची भुजिया लोकांना खूप आवडली आणि ती बाजारात लगेच लोकप्रिय झाली. तरीही हल्दीराम इथे थांबले नाहीत. त्यांना वाटलं की भुजिया अजून सुधारता येईल. त्या काळातील भुजिया जाड आणि मऊ होती. त्यांनी विचार केला की जर ती पातळ आणि कुरकुरीत बनवली तर लोकांना खाण्याचा अनुभव अधिक चांगला वाटेल. यासाठी त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले. भुजियाचे पीठ अधिक पातळ केले. तसेच अशा प्रकारचे जाळीदार साधन म्हणजे मेश तयार करण्यासाठी कारागिरांची काम केले, ज्यामधून अधिक बारीक भुजिया बाहेर येईल. अनेक महिने प्रयोग केल्यानंतर शेवटी त्यांनी एकदम पातळ, कुरकुरीत आणि स्वादिष्ट भुजिया तयार केली. या नवीन भुजियेमुळे त्यांच्या दुकानाची विक्री झपाट्याने वाढू लागली. पण हल्दीरामची खासियत फक्त रेसिपीमध्ये नव्हती. ते एक ब्रँडिंग जिनियस देखील होते. बाजारात अनेक दुकाने भुजिया विकत होती, पण हल्दीराम यांना हवं होतं की ग्राहकांनी भुजिया घेताना खास त्यांचंच नाव आठवावं. म्हणून त्यांनी आपल्या उत्पादनाला वेगळी ओळख देण्यावर भर दिला. त्यांनी भुजिया फक्त मोकळ्या स्वरूपात विकण्याऐवजी त्याला खास नाव आणि ओळख दिली, हल्दीराम भुजियावाला. हळूहळू त्यांच्या भुजियाची प्रसिद्धी बिकानेरभर पसरली. लोक दूरदूरून त्यांच्या दुकानात येऊ लागले. गुणवत्ता, चव आणि सातत्य या 3 गोष्टींवर त्यांनी कधीही तडजोड केली नाही. हाच त्यांच्या यशाचा पाया ठरला. काळ पुढे सरकत गेला आणि हल्दीराम यांच्या कुटुंबाने व्यवसाय विस्तारण्यास सुरुवात केली. पुढच्या पिढ्यांनी बिकानेरच्या बाहेरही दुकानं सुरू केली. कोलकाता, नागपूर आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये व्यवसाय वाढवला गेला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्थानिक चवी लक्षात घेऊन नवीन स्नॅक्स तयार केले. भुजिया, नमकीन, मिठाई, रसगुल्ले, सोनपापडी आणि अनेक प्रकारचे पदार्थ. विशेष म्हणजे त्यांनी केवळ दुकानापुरता व्यवसाय मर्यादित ठेवला नाही. आधुनिक पॅकेजिंग, स्वच्छता आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन या गोष्टींचा स्वीकार करून त्यांनी स्नॅक्स उद्योगात क्रांती घडवली. हळूहळू हल्दीराम्स ब्रँड भारतभर प्रसिद्ध झाला आणि नंतर परदेशातही निर्यात होऊ लागला. आज अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि अनेक देशांमध्ये हल्दीरामची उत्पादने मिळतात. आज हल्दीराम्स ही कंपनी हजारो कोटींची आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या स्नॅक ब्रँडपैकी एक मानली जाते. पण या यशामागे एका छोट्या मुलाची जिद्द, प्रयोगशीलता आणि दूरदृष्टी दडलेली आहे. 2 पैशांच्या भुजियापासून सुरू झालेली ही कहाणी आज जागतिक स्तरावरील खाद्य साम्राज्यापर्यंत पोहोचली आहे आणि या प्रवासाचं नाव आहे हल्दीराम्स.